चला चालू करा ना. नाही ना, नंतर नंतर सगळं नंतर. आता अध्यक्ष महोदय, अधिवेशनाचा उद्या सूप वाजणार. आठवड्याभर आलो आम्ही पण आता तुम्ही मागून आणि या 75,000 कोटीच्या पुरवण्या मागण्या मंजूर झाल्या. मग यामध्ये आता अंतिम आठवडा प्रस्ताव आणि विरोधी पक्षाचा प्रस्ताव दोन्ही एकत्रित करून मी बोलतोय आता, कारण आपण हा पूर्ण आज चर्चा करायची आणि उद्याला मुख्यमंत्री उत्तर देतील असं सांगितलं. खरं तर अध्यक्ष महोदय, या सरकारची कामगिरी उत्तम असती. तुम्ही नव्हतात. या सरकारने ज्या पद्धतीनं पुरवणी मागण्यांचा पुरवठा चालत आहे, पण यामध्ये शेतकरी काय दिसला नाही. अध्यक्ष महोदय, खरं तर 75,000 कोटीच्या या मागण्यामध्ये जे जाहीर केलंय सरकारनं पॅकेज, मागच्या वेळेस 31,628 कोटीचं पॅकेज जाहीर केलं होतं. अध्यक्ष महोदय, अतिवृष्टी आणि अवकाळीनं नुकसान झाले शेतकऱ्यांच्या संदर्भात. कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 18,500 रुपये देण्याचं गाजर दाखवलं CS ना बोल आणि प्रत्यक्ष त्यांच्या खात्यामध्ये अध्यक्ष महोदय 8,500 रुपये टाकले गेले. अध्यक्ष महोदय, आणि या मिळवण्यासाठी ज्या अटी टाकल्यात, KYC ची अट टाकली, यामध्ये शेतकरी हतबल झालाय. ते पूर्ण होत नाहीत आणि अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळत नाहीत. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला कृषी विभागाला मी कालही म्हणालो, 6,000 कोटीची आवश्यकता असताना केवळ 616 कोटी रुपये देऊन तोंडाला पानं पुसण्याचं काम सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि 4 महिन्यापूर्वी कृषी समृद्धी योजनेची मोठी घोषणा केली. दादा, पीक विम्याचे शिल्लक पैसे आहेत, जे प्रीमियमचे पैसे आहेत, त्यातून जर यावर्षी 500 कोटी जरी दिले असते तरी ही योजना शेतकऱ्यांच्या एकूण आजच्या परिस्थितीमध्ये त्याला मदतीसाठी प्रचंड मोठा फायदा झाला असता. अध्यक्ष महोदय, परंतु या कृषी समृद्धी योजनेला जे प्रीमियम आहे पीक विम्याचा शिल्लक शेतकऱ्यांना, ते सुद्धा पैसे आपल्याकडे दिले नाही. मग ते पैसे टाकणार कुठे? तुम्ही कुठे वळवताय? ते 5,000 कोटी रुपये शिल्लक आहेत, ते कुणाकडे जाणार आहेत? शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे आहेत ते, आणि तुमच्याकडे पैसे नाहीत. तुम्ही घोषणा केली 4 महिन्यापूर्वी, आम्ही दर वर्षाला 5,000 कोटी रुपये देऊ. त्या योजनेचं काय झालं? मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केल्याचं 5 वर्षामध्ये 25,000 कोटी रुपये खर्च करणार होते. शेतकऱ्यांना तुम्ही गृहीत धरून काहीतरी भोकणाबाजी करून, भाषण करून वेळ वाढून देण्याचं विदर्भामध्ये काम होतं का? अध्यक्ष महोदय, 500 कोटी रुपये जर आता दिले असते तर ही योजना पूर्णत्वाने सुरू झाली असती. अध्यक्ष महोदय, पण दुर्दैवानं यामध्ये या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काही मिळालं नाही. आणि आता 2.5 महिने उरले असताना कृषीसाठी अर्थसंकल्पीय तरतूदच्या केवळ दादा 34% फक्त खर्च झाला. साहेब, 34%. ही अनास्था कशासाठी शेतकऱ्यांप्रती? 2.5 महिने शिल्लक आहेत. बजेटवरच्या एकूण तरतुदीच्या 34% जर खर्च होत असेल तर शेतकरी तुमच्या लेखी आहे का? शेतकरी तुमच्या नजरेपुढे आहे का? शेतकऱ्याला मदत करण्याची तुमची मानसिकता आहे का या सरकारची? हे या ठिकाणी दिसतंय. अध्यक्ष महोदय, सोयाबीन असेल, धान असेल, कापूस, कुठे हमी भाव मिळतोय या शेतकऱ्यांना? कुठल्याही ठिकाणी नाही. मी काल सोयाबीन दाखवलं. अध्यक्ष महोदय, चांगल्या प्रतीचा सोयाबीन रिजेक्ट केला जातोय आणि व्यापारी ते 3,500-4 हजारामध्ये खरेदी करतायत. कुठे गेला हमी भाव? सोयाबीनला हमी भाव मिळत नाही, कापसाला हमी भावानं खरेदी होत नाही. काल मात्र काहीतरी 23 क्विंटल हेक्टरीची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडून झाली. आम्ही स्वागत करतो, पण राहिलं कुठे कापूस शेतकऱ्याकडे? तो व्यापाऱ्यांच्या आकाशात गेलाय. कालची घोषणा मुख्यमंत्री महोदयांची शेतकऱ्यासाठी मदतीच्या होताच नाही. त्या घोषणेतून फक्त फायदा हा व्यापाऱ्यांना होणार आहे, शेतकऱ्यांना अजिबात फायदा होणार नाही. दादा, मी आपल्याला पूर्ण जाणीवपूर्वक सांगतोय, कारण शेतकऱ्यांचा हा सगळा कापूस संपूर्ण व्यापाऱ्यांनी घशात घातलाय. बस इतर शेतकऱ्यांच्या नावाने हाच कापूस पुन्हा CCI कडे खरेदी विकला जाईल आणि 5,000 रुपयांनी खरेदी केलेला कापूस 7,700 रुपयांनी पुन्हा तो कापूस शेतकऱ्यामधला व्यापाऱ्यांचा फायदा होईल 2,700 रुपयाचा. ही एकूण या परिस्थितीमध्ये आपण बघतो. अध्यक्ष महोदय, या मातीशी इमान राखणाऱ्या या बळीराजाची अवस्था पाहिल्यानंतर काय वाटतं आपल्याला? कुठलीही योजना सक्षमपणे राबवण्यासाठी किमान शेत बाकी सोडून द्या, पण शेतकऱ्यासाठी असलेला बजेट तरी पूर्ण करा. आज 2.5 महिने शिल्लक आहेत. तुम्ही फार आपण सगळेजण चर्चा करतो शेतकऱ्यांच्या संदर्भात,
2.5 महिने शिल्लक असताना 34% बजेटच्या कृषीच्या बजेटचा जर खर्च होत असेल तर शेतकऱ्याच्या संदर्भात आपली भूमिका त्या बळीराजाला मारण्याची आहे, बळीराजाला संपवण्याची आहे, हे या ठिकाणी अध्यक्ष महोदय दिसून येत आहे. म्हणून आपल्याला विनंती आहे या प्रस्तावाच्या निमित्तानं की जर या योजना घोषित केलेल्या ज्या काही घोषणा आहेत त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी का विदर्भातील लोकांना देऊन जावं. अध्यक्ष महोदय, राज्यात किमान दररोज 8 शेतकरी आत्महत्या करतोय. 1 जानेवारी 2025 ते 31 ऑगस्ट 2025 या 8 महिन्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 1183 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आणि ऑक्टोबर मध्ये जाहीर झालेले पॅकेज याचा कुठे गेला, काय उपयोग झाला का? काय शेतकरी आत्महत्या करतोय? काहीतरी अंतर्मुख करून आपल्याला याचा विचार करावा लागेल. मी सांगितलं पॅकेजची घोषणा झाली पण शेतकऱ्यांच्या पदरात फक्त 8,500 रुपये पडले. त्याच्या पलीकडे शेतकऱ्यांना काही मिळालं नाही. ही बळीराजाची काही फसवणूक चालली आहे आणि हे जे पाप आहे या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं पाप अध्यक्ष महोदय या सरकारचं पाप आहे असं मी मानतो. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांच्या संदर्भात असताना मी आपल्याला विनंती करणार आहे दादा की किमान या विदर्भातील शेतकऱ्यांचं यावर्षी अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं. धान पूर्णतः अवेळी पावसामुळे तो धान पूर्णतः खराब झाला, पूर्ण धान पडून गेला आणि त्यामुळे त्या धानाला किंमत उरली नाही. बाजार कवडी मोल दराने धान खरेदी केला जातोय. खरेदी केंद्र पुरेशी नाहीत. म्हणून आमची मागणी आहे की या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल मागच्या वेळेस निवडणुकीच्या कालावधीमध्ये आपण मदत केली आणि त्याचं बोनस अर्धवट मिळालेलं आहे. पण आज सरकारने विदर्भातील धान उत्पादक कोकण असू दे, विदर्भ असू देत, सगळ्या ठिकाणी ठाणे, डहाणू, पालघर या जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झालाय. म्हणून 1,000 रुपये प्रति क्विंटल या धानाला आपण बोनस जाहीर करूनच विदर्भातून जावं. नाहीतर पुन्हा तुम्ही जिल्हा परिषद मध्ये आले तर धान जसा आडवा पडला तुम्हाला त्या मतदानामध्ये आडवा पाडल्याशिवाय राहणार नाही. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. 1,000 रुपयाचा बोनस आपण दिला पाहिजे. मागच्या वेळेस आपण 700 रुपयाचा बोनस दिला. त्यापेक्षा वाईट अवस्था आहे धान उत्पादक शेतकऱ्यांची. पूर्ण धान पाण्यामध्ये भिजला, कापून ठेवलेले जे धान होता, सरडा होते ते संपूर्ण संपलेत आणि पाखड धान झाल्यामुळं व्यापारी घेईनासे झालेत आणि जो हमी भाव तर सोळाच पण कवडी मोलानी या धानाची आपण या ठिकाणी विक्री सुरू आहे अध्यक्ष महोदय आणि शेतकऱ्याला नागवलं जात आहे अध्यक्ष महोदय. म्हणून आपल्याला विनंती आहे की या निमित्तानं आपण एक महत्वाची घोषणा शेतकऱ्यांसाठी 1,000 रुपये प्रति क्विंटल धानाला बोनस देण्याची घोषणा करावी आणि शेतकरी समृद्ध योजनेला आपण किमान 500 कोटी रुपये त्यासाठी बजेटमध्ये तरतूद करावी अशी माझी अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती आहे. काय महाराष्ट्रामध्ये चाललंय? कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत महाराष्ट्रात. कोण सुरू आले? महाराष्ट्र उद्ध्वस्त झालाय. कायदा आणि सुव्यवस्थेच्या आपण जर चर्चा करायला लागलो तर अध्यक्ष महोदय एक स्पेशल दिवस काढावा लागेल. इतक्या महाराष्ट्रामध्ये घटना घडत आहेत. आपण पाहिलंय कुठल्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्र पुढे गेलाय. आम्ही एनसीआरबीच्या अहवालानुसार सांगतो अध्यक्ष महोदय, एनसीआरबीच्या अहवालानुसार गुन्ह्याच्या प्रकारामध्ये, भ्रष्टाचार आणि आर्थिक व्यवहारामध्ये आपण पारदर्शक कारभार सांगितला. पारदर्शक कारभार याला पारदर्शक म्हणतात. एनसीआरबीचा अहवाल पहा. महाराष्ट्र हा भ्रष्टाचारामध्ये 1 नंबरवर, आर्थिक गैरव्यवहारामध्ये 1 नंबरवर पोहोचलाय, देशामध्ये 1 नंबरवर पोहोचलाय. आणि राज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक यांच्यावर झालेल्या अत्याचारामध्ये याच अहवालामध्ये ही आपली संस्कृती आहे. आपली संस्कृती धोक्यात आली आहे. राज्याच्या सिनियर सिटीजनचा सन्मान त्याच्यावर अत्याचार होत असेल तर हे राज्य कुठासाठी चालवलं जात आहे. यामध्ये सुद्धा ज्येष्ठ नागरिकांच्या अत्याचारामध्ये आपला राज्य पहिल्या नंबरवर आलाय आणि बाल गुन्हेगारीमध्ये हे राज्य आता 5व्या नंबरवर आलाय. जे 12-13 क्रमांकावर होतं आज 5व्या क्रमांकावर या राज्याला आणून ठेवला अध्यक्ष महोदय. ही अवस्था या राज्याची करून टाकली. काय दररोज काळी पिळून टाकणाऱ्या घटना महाराष्ट्रात होत्या अध्यक्ष महोदय. दररोज 8 बलात्कार सरासरी महिलावर मुलीवर होत आहेत आणि यामध्ये याचा अर्थ प्रत्येक 3 तासाला महाराष्ट्रामध्ये एका चिमुकलीवर आणि एका महिलेवर अत्याचार होत आहे अध्यक्ष महोदय. आणि हे अत्याचार अमानुषपणे मारून टाकले जातात. 3 वर्षाच्या मुलीला मारून टाकले अत्याचार करून. काय किती सहन होईल? कसं सहन करू शकतो आम्ही? कुठली मानसिकतेमध्ये आम्ही आहोत? महिला जर सुरक्षित नसतील या राज्यामध्ये तर कोण सुरक्षित आहे? दर तासाला 8 बलात्कार होत आहेत अध्यक्ष महोदय. दररोज 51 अपहरण होत आहेत या राज्यामध्ये. हा माझा रिपोर्ट नाही,
तुम्हाला पाहिजे असेल तर मी साहित्य देतो, त्यावर आपण सर्च करून घ्या. माझी तुम्हाला विनंती आहे की मी वस्तुस्थिती सांगतोय की नाही. बेपत्ता मुले मुंबईत मागच्या 32 दिवसामध्ये या राज्यातील 82 मुले बेपत्ता झाली. मागच्या 36 दिवसामध्ये. हा माझा आकडा नाही, हा मला आकडा पोलिसांच्याकडून मिळालेला आकडा, मी माहिती घेतलेला मधून आकडा माझ्या पुढे आलेला आहे. आणि यामध्ये आपल्याला सांगतो अध्यक्ष महोदय, मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जून ते डिसेंबर पहिल्या आठवड्यापर्यंत डिसेंबरच्या 370हून अधिक अल्पवयीन मुले बेपत्ता झाली आहेत. हे गंभीर नाही? राज्यकर्ते म्हणून, शासनकर्ते म्हणून आपण कुठे आहोत, आपली काय भूमिका आहे या संदर्भात या ठिकाणी स्पष्टता होण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे. अध्यक्ष महोदय, या 370 पैकी 268 मुली आहेत या लहान मुलामध्ये. 268, 72% या मुली आहेत. 72% अपहरण झालेल्यामध्ये, या गायब झालेल्यामध्ये या 36 दिवसातील आकडा अध्यक्ष महोदय. म्हणजे दररोज दरमहा सरासरी 60 मुलं या ठिकाणी गायब होतात, बेपत्ता होतात आणि अल्पवयीन मुलीच्या शोधात कोणी त्यामध्ये गांभीर्याने घेतलं जात नाही. ही म्हणजे खरं तर राज्यकर्ते म्हणून अशोभनीय आहे असं मी म्हणेल. अध्यक्ष महोदय, बालकाविरुद्ध गुन्ह्यामध्ये प्रचंड वाढ झाली. बालकांच्या विरुद्ध राज्यामध्ये मी सांगितलं की 8 चिमुकल्यावर दररोज घटना घडत आहेत. 51% अपहरणाचे गुन्हे रोज उघडकीस येत आहेत. या 3 वर्षामध्ये बालकावरील अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये 21.2% वाढ झाली आहे. 21.2% आणि 2023 मध्ये 21,802 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. म्हणजे तुम्ही बघाल तर कोणत्या मोठ्या प्रमाण आहे. मी तुम्हाला आकडेवारीनुसार सांगेल अध्यक्ष महोदय की वर्ष 2021 मध्ये 2319 असलेली बलात्कार प्रकरणाची संख्या आता 2023 मध्ये 2811 वर पोहोचली. म्हणजेच 21% वाढ झाली. तर अपहरण व पळवून नेण्याच्या गुन्ह्यामध्ये 15,555 वरून 18,695 म्हणजेच 20% वाढ झाली. या बालकाविरुद्धच्या विरोधात गुन्ह्यामध्ये ही प्रचंड वाढ महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारी आहे असाच याचा अर्थ होत आहे. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून मी आपल्याला या पुढे जाऊन 2021 ते 2025 पर्यंत राज्यात 37,000 अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले आणि रोज 24 अल्पवयीन मुलीची छेड काढली जाते, तिच्यावर अत्याचार केला जातो. बृहन्मुंबईत सर्वाधिक गुन्हेगारात शहर व जिल्ह्यांचा समावेश जर आपण पाहिला तर यामध्ये सगळ्यात घटना बृहन्मुंबईमध्ये घडलेल्या घटना आहेत. अध्यक्ष महोदय, 2025 या वर्षातही आतापर्यंत या शहरामध्ये 1007 गुन्हे दाखल झाले आहेत. पोक्सो अंतर्गत 18 वर्षाखालील मुलीची छेड काढणे, अत्याचार केला तर बाल लैंगिक अत्याचार म्हणजे पोक्सो अंतर्गत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला जातो. हे 2021च्या तुलनेत 3,500पेक्षा अधिक पटीनं याच्यामध्ये वाढ झाली. अध्यक्ष महोदय, हे फार NCRBच्या आकड्यानुसार नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो यानुसार या देशभरामध्ये झालेल्या 63,609 मृत्यूपैकी महाराष्ट्रामध्ये 21,310 इतकी आकस्मिक मृत्यूची नोंद आहे. म्हणजे देशातील प्रत्येक तिसरा आकस्मिक मृत्यू हा महाराष्ट्रात होतोय. हा वाटा राज्याचा देशभरामध्ये 33.5% आहे. यामध्ये देशातील आकस्मिक मृत्यूच्या घटनांमध्ये महाराष्ट्र आता पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. महाराष्ट्रामध्ये मुलाविरुद्ध गुन्हेगारी वाढली. 2023 मध्ये दररोज सरासरी 61 पेक्षा जास्त गुन्हे घडतात. अध्यक्ष महोदय, दररोज 45 मृत्यू हे शासन आपल्या दारी नव्हे, यम आपल्या दारी म्हणायची पाळी आली आहे. एवढा हा सगळा प्रकार वाढलाय. यम आपल्या दारी आलाय, शासन आपल्या दारी नाही आहे. कारण जे जर गुन्ह्याचं प्रमाण पाहतोय राज्यात दररोज 45 लोकांचा रस्त्यावर मृत्यू होत असेल तर वर्षाला 16,000 पेक्षा अधिक आपण अपघातात आपल्या माणसांचे जीव गमवत आहोत. लोकांना जीव गमवावा लागत आहे. हे या राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळे महाराष्ट्राचे मृत्यू रस्ते सगळे मृत्यूचे सापळे झाले आहेत. अशी अवस्था महाराष्ट्रामध्ये या सगळ्या परिस्थितीमध्ये झाली. अध्यक्ष महोदय, 3 वर्षामध्ये या एका बाजूला गुन्हेगारीचा महापूर आहे आणि दुसऱ्या बाजूला पोलीस दलाची भिंतच खिळखिळी करण्याचं काम चाललेलं आहे. पूर्ण खिळखिळी झाली आहे
आकडेवारीनुसार धक्कादायक आहे. 3 वर्षात 5.49% वाढ. 2019 ते 2022 या केवळ 3 वर्षात राज्यात गुन्हेगारीमध्ये तब्बल 29,570 गुन्ह्यांनी वाढ झाली आहे. हे चित्र स्पष्ट करत आहे की सरकार गुन्हेगारी रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. गुन्हेगारी रोखण्यात सरकारची यामध्ये नामुष्की आहे. या सरकारला अपयश आलं आहे असाच त्याचा अर्थ होतो. देशामध्ये पोलीस दलातील प्रचंड रिक्त पद आहेत. राज्यात 33,328 पोलिसांची पदं रिक्त आहेत. कधी भरणार आहात? आज 1 लाख व्यक्तीच्या मागे अध्यक्ष महोदय जर सरासरी काढला तर तो आपण 172 पोलीस या ठिकाणी कार्यरत आहे. 2022 मधील आकडेवारी पाळली. एकूण गुन्हे 5,29,800 होती 2022 मध्ये. आणि गुन्हेगारीचा आज खरं तर फार मोठा चढता आलेखच समजावं लागेल. आणि पोलिसांची एकूण संख्या 2,21,529 आहे. सध्या कार्यरत पोलीस म्हणजे मंजूर संख्या 2,21,559 आहे. कार्यरत पोलीस फक्त 1,98,000 आहे. म्हणजेच 33,228 ही पोलिसांची आता आपल्याकडे रिक्त पदं आहेत. हा फार मोठा आकडा आहे. यामध्येच आपण समजतो 1 लाख लोकसंख्येमागे 172 केवळ पोलीस आहेत. म्हणजेच पोलिसावर प्रचंड ताण आणि पोलीस दल सक्षम की हतबल अशा प्रकारची परिस्थिती राज्यावर आज आणली आहे. गृह खात्यावर आहे. अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्पीय तरतूद आणि आपण पाहतोय की पोलीस विभागाला दिलेल्या याच्यामध्ये 78% निधी हा केवळ पोलिसावर खर्च होतो. मग तरी पण या खर्चावर 78% जर पोलीस खात्यावर खर्च होत असेल तरी पण सुविधाचा अभाव काय? एकूण निधी असूनही 71,000 पोलीस कर्मचारी शासकीय निवासापासून वंचित आहेत. याचाच अर्थ जनतेच्या रक्षणाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांच्या डोक्यावर अद्याप छप्पर सुद्धा नाही. आज जर 71,000 पोलिसांना घरं मिळू शकत नाहीत तर पोलिसांची दुरावस्था, त्या विभागाची दुरावस्था या आकडेवारीवरून महाराष्ट्राला नक्की समजेल. ही दयनीय अवस्था या ठिकाणी अध्यक्षमध्ये मी सांगितलं. बाल अत्याचारांची वाढती विश्ववल्ली आता महाराष्ट्रामध्ये प्रचंड फोफावत चालली आहे. कोणी गांभीर्याने घेत नाही. एक बलात्कार झाला की लोकांना विसरून जातात. पण ह्या बलात्कारांची आणि लहान मुलीवर अत्याचारांची मालिका सुरू आहे. काय सरकार म्हणून गांभीर्याने घेणार की नाही? की असंच चालू राहणार? गुन्हेगारांना संरक्षण देणार आहात का? गुन्हेगारांच्या पाठीशी सरकार उभं झाल्यासारखं वागत असेल तर या गुन्हेगारीवर ब्रेक कसा लागेल अध्यक्ष महोदय? म्हणून पोस्को अंतर्गत 2021 मध्ये गुन्हे जे सांगतोय बलात्कारांचे गुन्हे 2021 मध्ये 2,319 होते. आणि यामध्ये आता 2023 मध्ये 2,811 म्हणजेच 21.2% वाढ झाली. अपहरण करणे आणि पळून नेणे 15,555 गुन्हे 2021 मध्ये होते. आता 18,695 झाले. म्हणजे 20.2% वाढ झाली. एकूण बाल अत्याचार 17,988 होते 21 मध्ये आणि 2023 मध्ये 21,802 म्हणजेच हे 21.2% इथे सुद्धा वाढ झाली. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला, महाराष्ट्र सरकारला, काम करणाऱ्या लोकांना हे शोभनीय आहे का की अशोभनीय आहे या ठिकाणी सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय. तरुण तर बर्बाद होत चालले. विदर्भ उद्ध्वस्त होत चाललाय. पुण्यावरून ड्रग्स येत आहेत. एमडी येतो आहे. काल परवा 4,000 कोटीचा एमडी पकडला गेला. अधिवेशनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात 178 किलो गांजा पकडला गेला. आज कुठून येतो एमडी? कुणाला संरक्षण आहे या संदर्भात? नवी पिढी अध्यक्ष महोदय पूर्णतः उद्ध्वस्त होत चालली आहे महाराष्ट्रामध्ये. हे अधिवेशन काळामध्ये जर 36 किलो अंमली पदार्थ पकडण्यात जात असेल तर किती भयावह आहे याचा सुद्धा विचार सरकार म्हणून आपण केलं पाहिजे. कारण शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एमडी आणि गांजा यांनी पूर्णतः विळखा घातलाय. ते पुढता बिहार सारखं म्हणतात. कुठून येतो एवढा मोठा ड्रग्स? ही परिस्थिती अध्यक्ष महोदय मी सांगितलं की गेल्या 11 महिन्यात जवळपास 4,500 कोटीचा हा एमडी जप्त करण्यात आला. 4,500 कोटीचा महाराष्ट्रामध्ये हा अधिकृत पकडलेला आहे, जो जप्त केलेला आहे. आणि जर त्यामध्ये सापडला नसेल तर तो किती मोठा जाळा या तरुण पिढीला शालेय महाविद्यालयाच्या मागे खुलेआम एमडी विकला जात आहे. आणि पोलीस हप्ते घेत आहेत. जबाबदारीने सांगतो आपल्याला, पोलिसांच्या हप्तेखोरीमुळे
तरुण पिढी महाराष्ट्रातली उद्ध्वस्त होत आहे आणि याचं पाप तरी कधी फेडाल तुम्ही? ही वस्तुस्थिती या राज्यामध्ये आणून ठेवली अध्यक्ष महोदय. इतकं पाप चाललं आहे म्हणून आमची विनंती अध्यक्ष महोदय की कधी उपाययोजना करणार आपण याच्यामध्ये. मुंबई पुण्याप्रमाणे ही क्रेज आता आपल्या नागपूरमध्ये विदर्भामध्ये वाढली आहे. विदर्भामध्ये कधी नव्हती पण आता ह्यामध्ये सुरुवात प्रचंड झालेली अध्यक्ष महोदय. गेल्या वर्षी अंमली पदार्थ विरोधी पथकानं केलेल्या 404 प्रकरणामध्ये 3,43,18,000 रुपयाचा अंमली पदार्थ जप्त केलाय. नागपुरामध्ये गांजा मध्य प्रदेशातून येतो, छत्तीसगड मधून येतो आणि एमडी तस्करी मुंबईत होताना दिसते अध्यक्ष महोदय. दोन्ही ठिकाणून याला रोखण्याचं काम नाही. पोलिसाकडे यंत्रणा नाही, आपल्या यंत्रणा कुचकामी ठरले आहेत, आपली यंत्रणा काम करू शकत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर अशा प्रकारे ड्रग्स विकले जात असतील आणि तरुणांना उद्ध्वस्त केलं जात असेल तर मला वाटतं की यामध्ये जे आरोपी अटक केली जाते, सोडून दिले जाते. मुख्य आका तो बाहेर असतो. जे याचे प्रमुख आहेत त्यांना कारवाईच होत नाही. मी प्रचंड सांगतो अंमली पदार्थ विरोधात अंमली पदार्थाच्या या पथकांच्या किंवा त्या विभागाचे फूड अँड ड्रग्स विभागाचे हप्ते बांधलेले आहेत. हप्ते प्रत्येक जिल्ह्यात हप्ते बांधले आहेत आणि हप्ते बांधून खालून वरपर्यंत संत्र्यापासून मंत्र्यापर्यंत हे हप्ते बांधले गेलेले आहेत आणि याची माहिती माझ्याकडे आहे. सांगावं सरकारने माहिती पाहिजे, मी माहिती देईल. माझ्याकडे या संदर्भातले पुरावे आहेत अध्यक्ष महोदय. मी आपल्याला सांगतो यावर काय कारवाई करणार आहोत आपण. हा विदर्भ उद्ध्वस्त होताना ड्रग्स मध्ये आणि एमडी मध्ये अंमली पदार्थामध्ये आपण यामध्ये कारवाई केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, वाशिम मालेगाव हा तर गुटख्याचा अड्डा झालेला आहे. 4 आरोपीला अटक केली पण त्याचा मुख्य आरोपी पोलिसांना पैसे देऊन अद्यापही मोकाट फिरत आहे. हे या ठिकाणचे चित्र आहे अध्यक्ष महोदय. आपल्याला विनंती आहे की या महाराष्ट्राच्या अव्वल स्थानाला लागलेल्या प्रतिमेचं कलंक हे सरकार पुसणार आहे की नाही याचा सुद्धा विचार सरकारने केला पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय. कोण सुरक्षित राज्यामध्ये आज हे राज्य शर्मेनं मान खाली घालावी अशा प्रकारची परिस्थिती आहे. आदिवासी भागामध्ये मुलींच्या विक्रीचं रॅकेट उघडकीस आलं अध्यक्ष महोदय. मुंबईत यामध्ये पालघर, वाडा, मोकाडा, तलासरी, भिवंडी भागात आदिवासी मुलींच्या विक्रीचं रॅकेट काल परवा आम्ही आज पाहिलंय G24 तास मध्ये चॅनलवर पूर्ण सविस्तर ही माहिती. ते एजंट कोण, त्याच्या मागे असणारे सूत्रधार कोण, कोळ्या बालिकेचं रॅकेट विक्रीचं 40,000 50,000 महाराष्ट्रातील आदिवासी पोरही छोट्या छोट्या बालिकांची विक्री होत असेल. अरे कुठे जगतो आम्ही? कशाची छाती बनवून घेतो, कशाचा ऊर बनवून घेतो आम्ही? जर राज्यामध्ये तरुण छोट्या छोट्या बालिकेना विक्री केली जात असेल या भागामध्ये मुलींच्या विक्रीसाठी एक राखीत पूर्णपणे कार्यरत आहे अध्यक्ष महोदय. दलाल, वीट भट्टी मालक असतील, दुकानदार, टेलर आपण पाहिलं अध्यक्ष महोदय. मागच्या 2 वर्षापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील पाड्यावर, बंजाराच्या पाड्यावर कोळ्या पोरींचं कशा प्रकारे शोषण केलं जात होतं. काय कुठे आहे गरिबी, श्रीमंती, कुठे विकास? त्या भागातली गरिबी पाहिल्यानंतर छोट्या छोट्या मुली या नराधमांच्या बळी का पडल्या? केवळ कानातील रिंगामुळे, नाकाच्या नथनीमुळे, पावडरमुळे, लिपस्टिकमुळे, ड्रेसमुळे, वेणीमध्ये घालतात त्या पिनामुळे एवढंच ते मिळालं आणि त्या पोरीचं शोषण केलं गेलं. ही विदारक चित्र महाराष्ट्रामध्ये आहे अध्यक्ष महोदय. म्हणून आपल्याला विनंती आहे माझी की आपण हात जोडून विनंती अध्यक्ष महोदय, सरकारला यातून सद्बुद्धी मिळाली पाहिजे. आदिवासी मुलींचं या मुली हेरले जातात. या एक साखळी आहे, पहिली साखळी मुली खरेदी करणाऱ्यांच्या संपर्कात येते. दुसरी साखळी विक्री योग्य मुली तपासलं जातं आणि पहिल्या साखळीत असलेला मुख्य दलाल असतानाच त्याला मोठी रक्कम मिळते आणि दुसऱ्या साखळीतले बहुतांश दलाल हे आदिवासी समाजातील तरुणांना हेरलं जातं. बेरोजगारीमुळे, त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे, त्यांच्या हाताला कुठेही रोजगार नसल्यामुळे या स्वतःच्या समाजाच्या पोरींना उद्ध्वस्त करण्याचं पाप त्या तरुणांना करावं लागतं आणि तरी पण सरकारचं लक्ष जात नसेल तरी फार मोठं दुर्दैव अध्यक्ष महोदय. या किमान मुलींना 2 वेळा खाण्यापिण्याची सोय नाही, काबाड कष्ट करून शाळा सोडलेल्या मुली, कामगार असणाऱ्या आदिवासी मुली यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम भाववाडा, भिवंडी या परिसरामध्ये अध्यक्ष महोदय केलं जात आहे. मला वाटतं
की आपण यामध्ये खरंच लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. कुपोषण तर आहेच, पण आपल्याला एक सांगतो, पुण्यामध्ये दादा आदिवासी मुलींच्या वसतिगृहामध्ये मुली ज्यावेळेस सुट्टी जातात, घरी जातात, परत मुली आले की त्या मुलींची UTR टेस्ट केली जाते अध्यक्ष, म्हणजे प्रेग्नन्सी टेस्ट केली जाते आणि त्याशिवाय त्या मुलींना प्रवेश दिला जात नाही. त्या मुली घरी जातात म्हणजे वाईट काम करायसाठी जातात आदिवासी मुली. काय चाललंय आदिवासी मुलींच्या संदर्भात? इतकं संवेदनशील झालो आम्ही, आमच्या संवेदना संपले आहेत. त्या आदिवासी विभागामधून मुली सुट्टीमध्ये गेल्या की आल्याबरोबर UTR टेस्ट करते जातात, कपडे उतरवले जातात, त्या मुलींना छेडखानी केल्यासारखा केसवाणा प्रकार. त्याचा रिपोर्ट आम्ही पाठवतो आपल्याकडे अध्यक्ष महोदय, UTR टेस्ट केल्याचा रिपोर्ट पाठवतो. साहेब दादा, तुमच्या पुण्यातली घटना ही महाराष्ट्रामध्ये अनेक वसतिगृहामध्ये शासकीय घडत असेल, पण ते पुण्यातलं प्रकरण समोर आलं, हे अत्यंत वेदनादायक आहे. म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की यामध्ये आपण नक्कीच या UPT टेस्ट जी आहे ती केली, जी आहे ती युरिन जे आपला जी टेस्ट आहे त्याचा पुरावा आहे अध्यक्ष महोदया. हे UPT टेस्ट, युरिन प्रेग्नन्सी टेस्टची, हे माझ्याकडे रिपोर्ट आहे, त्याच ठिकाणी केले गेलेलं हा रिपोर्ट आहे, फार गंभीर आहे. आणि म्हणून अहो साहेब, आमच्या दादांना सांगू द्या, पुण्यातली घटना आहे, तुम्ही मग काम करा जरा. आम्ही विरोधी पक्ष बोलतो, आम्हाला थोडासा हे ज्या वेदना आहेत ना मानू द्या. साहेब विदर्भातलं तुम्ही आहात म्हणून जरा सांगतो, काम होईल ना, दादांना जाऊन काम करा ना तिकडे. दादा काम करणारेच आहेत, तिथे बसले काय, इथे बसले काय. म्हणून तुम्हाला विनंती आहे अध्यक्ष महोदया, हा रिपोर्ट आहे, हा अत्यंत गंभीर रिपोर्ट आहे, फार सिरियस आहे. हे कोण कोणाच्या कुठल्या नियमात आहे असं ही टेस्ट करून घेणं, हे UPT टेस्ट करणं कुठल्या नियमात आहे, कुठल्या कायद्यात आहे? माझी मागणी आहे, ही टेस्ट करणारे जे कोणी अधिकारी असतील त्या हॉस्टेलचे कोणाचा आदेश आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याचं उत्तर सरकारकडून मिळालं पाहिजे. त्या कोळ्या पोरी शिकायला येतात आणि त्यांना या पद्धतीने सामोरं जावं लागतं. म्हणून म्हणतो आपल्याला अध्यक्ष महोदया की आपल्याला विनंती आहे, या संदर्भात सुद्धा चौकशी होण्याची आवश्यकता आहे. कुपोषणाने तर, आणि या ठिकाणी खरं म्हणजे SIT धारा आपण स्थापन करून ही सगळी प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. फार सगळ्या आदिवासी मुलींच्या मध्ये या आश्रमशाळामध्ये स्थापन करा आणि असे प्रकार पुन्हा होता कामा नयेत. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय. म्हणून मला आपल्याला विनंती करायची की सरकारने याच्याकडे गंभीर्याने घेतलं पाहिजे आणि SIT सुद्धा स्थापन करण्याची आवश्यकता आहे. कुपोषणामुळे राज्यात या मागील 5 वर्षामध्ये एकूण झालेले 14,526 बालमृत्यू झाले आणि विकास झाला म्हणून आपण जर डोल भरवत असू तर मग हा दिवाखालचा अंधार नाही. कुपोषणामध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण हे सगळं पाहिलं, दुसरीकडे गेल्या 3 वर्षामध्ये जर कुपोषणामध्ये 14,526 बालमृत्यूचं प्रकार झालं आणि यामध्ये मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर, अकोला, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे अध्यक्ष महोदय. आपल्याला सांगतोय 0 ते 1 वयोगटातील हे जी नवजात बालक आहेत, नवजात बालक 46,669 बालकांचा, नवजात बालकांचा मृत्यू झाला या 3 वर्षामध्ये. आणि कुपोषणामध्ये हे 14,226 हे कुपोषणामध्ये झालेले मृत्यू आहेत. हा मृत्यूचा आकडा बघता या राज्यामधील कुठली अर्थव्यवस्था मजबूत होत चालली, कुठली व्यवस्था मजबूत होत चालली, कुणाला याचा फायदा होत चालला, कोण यामध्ये सुखी आहे, अशा प्रकारची परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण झाली अध्यक्ष महोदय. मी आपल्याला विनंती करतो आहे की ह्या सगळ्यामध्ये आपण गांभीर्याने लक्ष घातलं पाहिजे. आरोग्य विभागाची तर फारच वाईट अवस्था आहे. आपण पाहिलंय पावसाळ्यात गडचिरोली जिल्ह्यामध्ये आमचे राज्याचे मुख्यमंत्री पालकमंत्री आहे, या गर्भवती महिलेला 6 किलोमीटर 5 किलोमीटर ॲम्ब्युलन्स नाही, रस्ता नाही, म्हणून यात एक त्याला पालखी करून बांधून ज्या पद्धतीने नेला आहे त्या डिलिव्हरीसाठी झोडीमध्ये टाकून आणि पायी नदी ओलांडून, नाला ओलांडून, जीव धोक्यात घालून त्या गर्भवती असलेल्या महिलांच्या बाळंतपणासाठी पळावं लागलं आणि दुर्दैवानं तिथे गेल्यानंतर उशीर झाल्यामुळे त्या महिलेचा आणि बालकाचा मृत्यू झाला. हे कोणासाठी भूषणाव आहे, कोणासाठी अभिमानाची बाब आहे. गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये आपण फार मोठ्या प्रगतीच्या गोष्टी करतोय. मेळघाटामध्ये तेच प्रकार आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांचा प्रश्न आहे, अनेक ठिकाणी आरोग्याचा प्रश्न आहे. मोकळ्या प्रमाणामध्ये खुलेआम बनावट औषधीचा सुळसुळाट झालाय, पकडल्या गेलेत, कारवाई नाही, अद्यापही कारवाई होत नाही अध्यक्ष महोदय.
आणि म्हणून आपल्याला विनंती आहे, बनावट औषधीचा रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी एक विशेष यंत्रणा आपल्याला आता कामात लावावी लागेल. प्रत्येक ठिकाणी बनावट औषधी प्रत्येक ठिकाणी सापडली जात आहे. एक्सपायरी डेट झालेली औषधीचा पुरवठा होत आहे. इथे कुणाचंच काही कंट्रोल राहिलेलं नाही यामध्ये. म्हणून आपल्याला या ठिकाणी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे असं माझं मत आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याला एक सांगतो की आपण बघा कसं केलं जातं या आरोग्य विभागात, काय धिंडवडे निघाले. एक नाशिकचे CS आहेत डॉक्टर चारू दत्त शिंदे. मी यांना या संदर्भात आबिटकर साहेबांना पत्र पण दिलं, माननीय मंत्री महोदयांना, की 9/11/2025 ला पत्र दिलं. यांच्यावर काय आरोप आहेत? वैद्यकीय बिले मंजूर करण्यासाठी हे करणं. पण विशेष म्हणजे यांच्यावर SCBची कारवाई झाली. आता SCBची कारवाई झाल्यावर तो व्यक्ती तिथे कसा राहू शकतो? त्यांनी नंदुरबार आणि नाशिकमध्ये CS असताना बनावट करोडो रुपयांची बिलं काढली म्हणून त्याच्यावर ठपका आहे. 4 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला बोगस बिलं काढून, म्हणून SCBने त्याच्यावर कारवाई प्रस्तावित केली आहे, कारवाई केलेली आहे. अशा या चारू दत्त शिंदेला का बदली होत नाही? कुणाचा नातेवाईक हा, कुणाचा जावई आहे, त्यामुळे याची बदली होत नाही. उद्या कुंभमेळ्याचे 500 कोटीचा त्या बजेट आहे. त्या 500 कोटीतून याला लुटण्यासाठी, कुंभमेळ्यामध्ये डुबकी मारण्यासाठी पैशाच्या यासाठी या नालायक अधिकाऱ्याला ठेवलाय. कशासाठी ठेवला याला नालायकाला? ज्याच्यावर एवढा मोठा गंभीर आरोप आहे, याच्यावर SCBची चौकशी झाली आहे. यांनी अनधिकृत बिलं काढली. अधीनस्थ अधिकारी कर्मचाऱ्यांशी बिलं काढताना दबाव टाकतो, धाक दाखवतो, धपटतो, अशा प्रकारचे याच्यावर आरोप आहे. वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनास कोणत्याही प्रकारचा अजिबात सहकार्य करत नाही. अनेक प्रामाणिक अधिकाऱ्याला शासनाला न कळवता हा काही अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करून टाकले यांनी खाली कर्मचाऱ्यावर. जर तो त्याच्या दबावात नाही आला तर त्याच्या विरुद्ध रिपोर्ट देतो आणि ह्या ब्लॅक लिस्टेड कंपन्यांबरोबर संगनमत करून यांनी निविदा राबवली म्हणून SCBची याच्यावर कारवाई झाली. आता SCBची कारवाई झालेला नाशिक मधला अधिकारी हा शिंदे याच्यावर कारवाई होऊच नाही, त्याला तिथेच ठेवावी. ही तुमची पारदर्शकता, ही तुमची इमानदारी आरोग्याप्रती, हे तुमचे बेईमानी नाही, याला पाठीशी घालण्याचा प्रकार नाही. कुणाचा नातेवाईक? सत्ताधारी पक्षातील एखाद्या आमदार खासदाराचा नातेवाईक म्हणून त्याला मोकळे रान द्यायचं चोरीसाठी, त्याला खुली छूट द्यायची, जा खा, जेवढं चरायचं असेल चर, जनावर म्हणून आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, हे सांगायचा प्रयत्न आहे. याला तात्काळ तिथून हलवलं पाहिजेत आणि कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. अध्यक्ष महोदय, हा पालघर जिल्ह्यामध्ये ग्रामीण रुग्णालयातील गंभीर एक प्रकरण आपल्याला माहित आहे. प्रीती जाधव हिची जी मृत्यू झाला, बालिकेचा आणि आईचा, दोघांचाही मृत्यू झाला. ही महिला गरोदर होती. ही खरं म्हणजे हत्याच आहे. डॉक्टर वेळेवर पोहोचला नाही फोन करून, बाजूच्या खोलीमध्ये बसलेला. अरे ही कुठे कशा विचार डॉक्टर आहे, प्रति परमेश्वर म्हणतो त्याला. आणि त्याच्या चुकीमुळे या बिचाऱ्या, या गरीब प्रीती जाधव या महिलेला जीव गमवावा लागला, त्या नवजात बालकाला जीव गमवावा लागला. आणि हे मनेर ग्रामीण रुग्णालयातील या डॉक्टरच्या गंभीर अशा निष्काळजीपणामुळे ही 22 वर्षाची ह्या तरुण पोरीला आपला जीव गमवावा लागला. आणि हे जर फार धुकटन नावाचं गाव आहे, त्या गावातील ही महिला. अध्यक्ष महोदय, याला जबाबदार डॉक्टरांचा निष्काळजीपणा, ऑक्सिजनची कमतरता, रुग्णवाहिकेची कमतरता, नियोजनाअभावी इत्यादी कारणामुळे हा मृत्यू झालेला आहे. आणि यावर या डॉक्टरवर अध्यक्ष महोदया सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. आणि दादा, या उत्तरामध्ये आपल्याला विनंती आहे, अशाला सोडू नका. तुमचं कठोर काम आहे, सोडू नका, अशावर कारवाई करा. असे नालायक अधिकारी जर राहायला लागले तर अनेकांचा जीव जाईल. गर्भवती तरुणींचा जीव गेला, त्या बिचारीचा, त्याच्या नवजात बालकाचा जीव गेला. संपूर्ण या संदर्भात या ठिकाणी हे दुकटण गावातील महिलेचा असाच मृत्यू झाला दुर्दैवी. हलोली गावातील दुर्गेश काळ्यावाग सर्पदंशाला नेले, तिथे डॉक्टर्स उपलब्ध नाही, त्याचा सुद्धा त्या ठिकाणी मृत्यू झाला. असे हजारो प्रकरण अध्यक्ष महोदय आहेत. म्हणून आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी आपण आपली संवेदनाशील दाखवून या डॉक्टर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी आमची विनंती आहे. अध्यक्ष महोदय, आपण नांदेड महानगरपालिका 229 कोटी रुपयाचा, मी नगर विकासाच्या संदर्भात फार मोठ्या तक्रारी आता आहेत, त्यामध्ये शारदा कंस्ट्रक्शनला काम दिला. 200 mm ची व्यासाची मलनिसरण वाहिनी टाकली. 9 लाख लोकसंख्येसाठी ते राहिल्यानंतर काय काम होणार आहे? खरं म्हणजे स्पेसिफिकेशन प्रमाणे ती 500 ची टाकायला पाहिजे. प्रोव्हिजन आहे त्याची तेवढीच 500 mm ची
टाकली 200 mm ची, सगळे ब्लॉकेज होतात, घाण रस्त्यावर येते, पूर्ण निकृष्ट दर्जाचं काम आहे. या नांदेड महानगरपालिकेच्या या जल आणि मलनिःसरण योजनेच्या भ्रष्टाचाराची दर्जाहीन कामाची आपण चौकशी केली तरी सर्व अधिकारी हे घरी गेल्याशिवाय राहणार नाहीत. अशा प्रकारचं हे सगळं निकृष्ट काम आहे. आपल्याला माहित आहे दादा, शेखर सिंग नावाचे अधिकारी व पिंपरी चिंचवडमध्ये होते. त्यांनी तो DPR तयार करताना तुम्हाला माहित आहे सगळं, म्हणजे तुम्हाला माहित असेल की नाही मला मी तुमच्या डायरेक्ट म्हणू शकत नाही, पण यांच्या काळातील जे धंदे झाले ते अत्यंत गंभीर आहेत. अध्यक्ष महोदय, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पामध्ये 40 कोटीचं टेंडर होतं. आता त्यांना त्यामध्ये पूर्णतः भ्रष्टाचार केला, काम केलंच नाही. ज्या नदीचा प्रवाह जो ओरिजिनल होता तो बदलवून तिथे ती जमीन दुसऱ्याला देऊन नदीचा प्रवाह बदलवून DPR मध्ये प्रोजेक्ट दाखवला. फार मोठे पैसे लागलेत त्यांनी, असा त्यांच्यावर आरोप आहे. अनेक तक्रारी, माझ्याकडे 5-6 तक्रारी त्या संदर्भातल्या आहेत. मी सर्व आता मानत बसत नाही कारण खूप उशीर होईल. पण या अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला पुन्हा कुंभमेळ्यामध्ये पाठवलं, ज्याच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. या शेखर सिंगवर यांनी भ्रष्टाचार केल्याचे आरोप आहेत, TDR घोटाळा केल्याचे आरोप आहेत पिंपरी चिंचवडचे. याच्याबरोबर असलेला तो अधिकारी प्रदीप जांभळे हा अतिरिक्त आयुक्त, यांच्या संगनमतानं हे सर्व झालेलं आहे. आणि कोटीच्या कामाची म्हणजे अतिरिक्त आयुक्तांनी तर 1 कोटीच्या कामाची शक्कल लढवून 40 कोटी रुपये खर्च दाखवलाय. 40 कोटी रुपये ही बातमी आहे. या बातमीची तपासणी केली आणि त्यानंतर आमच्याकडे माहिती आली की हे काम झालेलं आहे. ते फार तर आता नव्याच्या प्रमाणे 2-2.5 कोटीचं काम झालं असेल, पण 37 कोटी काही रुपयाची बिलं या ठिकाणी काढले गेलेत. एका वर्षामध्ये यांनी 262 कोटी पेक्षा अधिकचे कामं केली, पण प्रत्येक काम 1 कोटीचा काढला गेला. 262 कोटीचं काम, 262 कोटीचे कामही पूर्ण मॅनेज करून दिले. 262 कोटी 1 कोटीचा एक काम असू शकतो. खिलाफत वाटली 4-5 लोकांना आणि पाना याच्यातून प्रचंड ही यामध्ये अध्यक्ष महोदय यांनी भ्रष्टाचार केला. आता त्यांना नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये इथून लुटला, तिथे जाऊन आता लूट. जेवढं खाता येईल तेवढं खा, बिनधास्त राहा, आमचा आशीर्वाद आहे, द्या आशीर्वाद त्याच्यावर, ठेवा डोक्यावर हात. आणि याला पुन्हा कुंभमेळ्यातील अर्धा पैसा खाण्यासाठी मोकाट रान द्या, म्हणजे चांगला मस्तवाल होईल आणि खात राहील. यासाठी तुम्हाला त्याची पाठराखण करायची असेल तर करा, अशी माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय. पण हे जे होत आहे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना कुंभमेळ्यासारख्या पवित्र ठिकाणी नेऊन बसवणं हेही एक पापच आहे ना. हे पाप कशाला करताय? पापी माणसाला तिथे नेऊन बसवताय. कुंभमेळ्यामध्ये पाप घालवण्यासाठी जातात आणि पापाच्या गटांगळ्या घालायसाठी असे अधिकारी नेमतात. यावरून काय पारदर्शक राहील? 25,055 कोटीचा तुम्ही कुंभमेळ्याचा हे केला, आनंद आहे. कोणी म्हणाले की साधू संत काय झाडावर राहतील? कापा झाडं, तपवून साफ करा, आमचं काही म्हणणं नाही. किती झाडं लावायचे तुम्ही सांगितलेत, लावणार आहे. ते वाढतील कधी, होईल कधी? अरे तुम्हाला कुंभमेळा भरवण्याला कोणी? पण झाडं कापून साफ करून कुंभमेळा, आणि त्याच्यावर झाडं कापायसाठी 200 कोटी रुपयाची तरतूद. हे नव्यानं हे 200 कोटी लागतात झाडं कापायला, झाडं साफ करायला, की तुम्हाला खायसाठी पाहिजे होते ती झाडं कापायची? ह्यामध्ये असे जर अधिकारी जातील तर मी सांगतो अध्यक्ष महोदय, फार वाईट परिस्थितीला राज्याला सामोरं जावं लागेल आणि यातून अधिक भ्रष्टाचार वाढण्याला यामध्ये संधी नव्या उपलब्ध होतील. म्हणून आपल्याला विनंती आहे की हे सर्व प्रकरण पाहता यामध्ये सरकारने गांभीर्यानं याची माहिती घेऊन कारवाई करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, एक पुन्हा प्रकरण अन्न व नागरी पुरवठा विभागात सार्वजनिक वितरण व्यवस्थांतर्गत प्रचंड गोंधळ चाललेला आहे. एक निविदा वितरण व्यवस्थेची काढली गेली. आज 2 वर्षापासून 3 वर्ष झाले. खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की कुठलाही या निविदेचा टेंडर करताना 6 महिन्याच्या पूर्वी या टेंडरची प्रक्रिया पार पाडा. 2-3 वर्ष झाले टेंडरची प्रक्रियाच पार पडत नाही, त्यालाच मुदतवाढ दिली जाते आणि पैसे वसूल केले जातात. या वितरणमध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागामध्ये कोण हा माणूस आहे ज्याला महाराष्ट्राचं कंत्राट दिलाय? कशी काय मुदतवाढ देते 3-3 वर्ष? हा गैरप्रकार नाही, हा भ्रष्टाचार नाही. मुख्यमंत्री सांगून जर ते काम होत नसेल तर ती कुणाची दादागिरी आहे, कुणाची बस्ती आहे? कुणाच्या इशाऱ्यावर एवढी बस्ती आली आहे की बिना टेंडरने 3-3 वर्ष एका ठेकेदाराला काम देत आहे, मुदत संपून गेल्यावर? याचा अर्थ स्पष्ट आहे, याचा अर्थ स्पष्ट आहे की मुख्यमंत्र्याचा धाक उरला काय या सगळ्या गैरप्रकारला रोखण्यामध्ये? का मुख्यमंत्री कमी पडत आहेत हे सगळा भ्रष्टाचार थांबवण्यामध्ये? क्लिअर कट सांगितलं की हे होता कामा नये, तरी पण या वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचार कधी संपणार आहे?
आदिवासी विभागामध्ये तर प्रचंड भ्रष्टाचार झाला अध्यक्ष महोदय. 8,000 क्विंटल तांदूळ मागच्या वर्षीचा धान अजूनही त्या ऐरी विभागामध्ये पडलेला आहे. तो राजूर नावाचा माणूस उपव्यवस्थापक संगनमत करून तिथला धान उचलू देत. उचललेला धान आहे. गोंदियाचे 2 राईस मिल आहेत. त्या राईस मिलनी त्याला मागितलं माहिती, इलेक्ट्रिकचं बिल दाखवा. संपूर्ण माहिती मागितली, तो दिली नाही. किमान 200 कोटी रुपये त्या आदिवासी विभागामध्ये या तांदूळ घोटाळ्यातून पुढे आले आहेत अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये हे सरकार लक्ष घालणार आहे की नाही, आमची या संदर्भात अध्यक्ष महोदय विनंती आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, हे सगळे पाहता आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय की एकूण या भ्रष्टाचाराला पांघरून घालण्याचं काम सरकारकडून होत आहे का, हा खरा प्रश्न अध्यक्ष महोदय. यामध्ये MIDC मधला भ्रष्टाचार आहे काय. आपल्याला महाराष्ट्र स्टेट इंडस्ट्रियल क्लस्टर डेव्हलपमेंट मध्ये MSI CDP मध्ये अंतर्गत जी कामं, जे नागेवाडी फेज 3 मध्ये जो सम्यक स्पायसेस क्लस्टर निर्माण केला 2018 मध्ये, यामध्ये सुकाणू समितीने घेतलेला निर्णय घेतलेला निर्णय असणे, मंजुरीनंतर त्या कारणासाठी क्लस्टर घालणे गरजेचे होते. पण त्यांनी संपूर्ण जमीन बिल्डिंग साहित्य संचालक म्हणाले परस्पर संपूर्ण ते सम्यक स्पायसेसने सर्व जमीन बिल्डिंग साहित्य सर्व विकून टाकलं आहे आणि त्यामध्ये भ्रष्टाचार केला. जालना MIDC मध्ये सुद्धा MIDC फेज 3 मध्ये क्रमांक P2 मधील सम्यक स्पायसेस क्लस्टरची तातडीने आपल्याला चौकशी करावी लागेल. ज्या पर्पजसाठी जमीन दिली, ज्यासाठी हा प्रोग्राम होता, तो पूर्णतः धुळीत मिसळून यांनी जवळपास 3000 स्क्वेअर फीटचे प्लॉट सम्यक स्पायसेसने 2018 सुरू केलाय. आणि याबाबत सुकाणी समितीने घेतलेला निर्णय तो आहे, तो सुद्धा बदलून टाकला. मंजुरीसाठी ज्या कारणासाठी क्लस्टर साहित्य मंडळाने दिले ते परस्पर विकून टाकलेत. आणि यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रोड ग्रेवर, प्रिंटिंग मशीन इत्यादी संपूर्ण विल्हेवाट लावून क्लस्टरचे सर्व साहित्याची वार्षिक देखभाल दुरुस्तीची मुदत संपली असताना सुद्धा हे साहित्य धुळकात पडलं आहे. आणि यांनी कामही करून न करता पैसे उचलल्याची माहिती अध्यक्ष महोदय या ठिकाणी आमच्याकडे आहे. मी सांगितलं की पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रात महिला उद्योजकांना सामूहिक गटासाठी भूखंड क्रमांक BGP 107 हा भूखंड होता. तो शैक्षणिक संस्थेस वाटप करण्यासाठी जे निविदा प्रक्रिया रद्द करून नियमबाह्य पद्धतीने संबंधित अधिकार केलेला आहे. यामुळं या पुणे भूखंडामध्ये BGP 107 पिंपरी औद्योगिक क्षेत्रात महिला उद्योजक गटासाठी भोसरी पुणे या संस्थेत असलेला प्लॉट निविदेद्वारे एका शैक्षणिक संस्थेसाठी दिलेला आहे. हे अत्यंत गंभीर आहे. रिझर्व याच्यासाठी होता, दिला गेलेला होता. ती संस्था कोणाची याचा उल्लेख इथे केला पाहिजे. ही संस्थेला का मदत करतायत, या संस्थेसाठी एवढा आटाटोप काय आहे की ज्या महिला उद्योजकांना माल बांधण्याची गोष्ट केली गेली. 10 माल बांधतो म्हणून सांगितले, 10 मालला 20 कोटी रुपये प्रत्येक मालसाठी देऊ म्हणून सांगितले त्यांच्या व्यवसायासाठी. आणि दुसरीकडे त्यांना दिलेला प्लॉट निविदा काढून दुसऱ्याला वाटण्याचे धंदे होत असतील. अरे किती खाणार, किती पचवणार, काही मर्यादा आहेत की नाही, याला काही मर्यादा आहेत. भ्रष्टाचाराला, भूखंड वाटपाला, संपूर्ण भूखंड वाटपाचं काम सुरू झालंय. एक उदाहरण देतो मी अध्यक्ष मध्ये आपल्याला. पुसद यवतमाळ जिल्ह्यातील स्वर्गीय शेषराव जिनिंग प्रिंटिंग प्रोसेसिंग युनिट हा 49 ला सुरू झाला. 49 मध्ये सदर जिनिंगचे 2 युनिट तिथे आहेत. सन 2020 मध्ये या संचालक मंडळाची मुदत संपली होती आणि मुदत संपली, त्याच्यावर प्रशासक नेमला गेला. त्याच्यावर मुदत संपल्यानंतर संचालकाची निवडणूक घेणे बाकी होतं, पण सरकारने निवडणूक घेतली नाही. प्रशासक म्हणून 4 वर्ष 5 वर्ष ठेवला. सदरची जागा शहरामध्ये प्राईम पुसद मध्ये 10 एकर जागा आहे. 10 एकर जागा जे DDRच्या अध्यक्षतेखाली जे संचालक मंडळ होतं, त्या संचालक मंडळाने परस्पर ही जागा 500 कोटीची जागा विकून टाकली. 30 कोटीमध्ये 500 कोटीची जागा 30 कोटीमध्ये विकली. खरं म्हणजे यांना अधिकार आहे? यांना कुठला अधिकार दिला या ऍडमिनिस्ट्रेटरला? हा काय धंदा सुरू आहे, कुणाचं लक्ष नाही. आणि ज्या नावाने जागा घेतली त्या नावाने जागा केवळ पहिल्यांदा घेत असताना 30 कोटीमध्ये हा केशव कटारे नावाचा DDR हे उघडून काढले एआरनी. आणि एआरनी तक्रार दिली की हे नियमबाह्य होत आहे. त्या एआरनी धमकी एअरला यवतमाळच्या माजी आमदाराच्या भावाने जाऊन घरात जाऊन धमकी दिली.
तुला मारून टाकू, तुझे चमडे काढू, तुला ठोकून देऊ. त्यांनी पोलीस अधीक्षकाकडे रिपोर्ट द्यायसाठी गेला. तो ARची रिपोर्ट यवतमाळच्या पोलीस अधीक्षकांनी दबावपोटी घेतली नाही, दबावापोटी घेतली नाही. आणि ज्या कंपनीच्या नावाने सदर जागा ही शासनाने दिली त्या कंपनीने लगेच महिनाभरात यवतमाळच्या माजी आमदाराच्या भावाच्या नावाने ट्रान्सफर करून घेतली. 500 कोटी रुपये. हा येरावर नावाचा माणूस आहे, त्याने ती जागा घेतली. अध्यक्ष त्यांनी ती जागा घेतली. अध्यक्ष महोदय, हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी झाल्याचा अध्यक्ष महोदय आपल्या निदर्शनास आणून देतोय. हे गाव आणि हा कटारे आणि ते सगळे मिळून DDR मिळून ही RC प्लास्टो इंडस्ट्री नागपूर, त्यानंतर ही जागा या कंपनीने कपिस फायनान्स कंपनी यांना जागा विकली. कपिस फायनान्स संचालक कोण आहे याचा संचालक? तर माजी श्री अमोल येरावार, माजी आमदारांचे पुतणे. 30 कोटीची जागा 30 कोटीला विकली. 500 कोटीचं मार्केट व्हॅल्यू आहे. 22,000 रुपये प्रति स्क्वेअर फीट रेट आहे त्या पुसदमध्ये. एवढ्या मार्केटमध्ये ती असलेली मोक्याची जागा. ही अशा पद्धतीने जागेचं विल्हेवाट लावणार सत्ताधारी म्हणून, भूखंड खाऊन टाकणार. कुणाच्या इशाऱ्यावर, कुणामुळे एवढा मोठा प्रकरण होता अध्यक्ष महोदय? आणि म्हणून या संदर्भात माझी विनंती आहे, मी अनेक प्रकरणं काढू शकतो, 20 प्रकरणं माझ्या पुढे. म्हणून हा प्रकरण तेच आहे, सरकारी जमिनीचा विल्हेवाट. चोर सोडून संन्याशाला फाशी आहे. करा ना हिंमत असेल तर होऊ द्या. म्हणून माझी विनंती आहे सरकारला आणि महसूल मंत्र्याला, या वनजमिनी मी पत्रही दिलं आहे 9/12ला. या जमिनीत ज्या सर्व जमिनी आहेत सरकारी जमिनीच्या वाटपासंदर्भात 2020 पासून काढा, 2015 पासून काढा, 2010 पासून काढा, पण एक श्वेतपत्रिका यामध्ये असलेले गायरान जमीन, इनामाच्या जमीन, वतनाच्या जमिनी, महसूल विभागाच्या जमिनी, गावठाण जमिनी, ज्या सरकारी सर्व प्रकारच्या जमिनी आहेत, या जमिनीचं वाटप कोणाला केलं गेलं, कोण डेव्हलपरला केलं गेलं, कोणत्या बिल्डरला गेलं, कोणत्या सोसायटीला दिला गेला, कोणाला खाजगी टावर उभं करायसाठी दिलं गेलं, कवडी मोल दराने. महाराष्ट्रामधील आतापर्यंत 10 लाख कोटीच्या जमिनी गेल्या 10 वर्षामध्ये विल्हेवाट लावली आहे. 10 लाख कोटीच्या जमिनी धनधान्यांना, सरकारी लोकांना, सरकारी व्यवस्थेमध्ये असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना. काय प्रकार आहे? माझी विनंती आहे, जर तुमच्यात दम असेल तर या प्रकरणाची तुम्ही संपूर्ण एक श्वेतपत्रिका काढा आणि महाराष्ट्रापुढे दाखवा की तुमचा व्यवहार पारदर्शक आहे का. सत्यता लोकांच्या पुढे येऊ द्या अध्यक्ष महोदया. ही मागणी माझी बावनकुळे साहेबांना या निमित्तानं, आणि म्हणून ते करणार असतील तर त्यांचं आम्ही नक्की स्वागत करू. पण काम त्यांनी दाखवलं पाहिजे आपल्या कामातून हे प्रकरण कशा पद्धतीनं आहे. अध्यक्ष महोदया, या ठिकाणी मुंडवाचं प्रकरण झालं. आता आम्हाला कोणी विचारतात पत्रकार येऊन, तुम्ही मुंडवा प्रकरण काय केलं, काय झालं? 1% वाल्याला आतमध्ये, 99% वाले बाहेर. काहीच दोष नाही त्यांचा, नाही आहे, बिलकुल दोष नाही. अधिकाऱ्यांचाच दोष आहे. कोणीतरी सांगितलं अधिकाऱ्यांचाच दोष आहे. बरोबर आहे, कारण अधिकाऱ्यांनी ही घेतलेली जमीन ज्या कंपनीने घेतली अमेरिया, ती कंपनी उद्या ती जमीन अधिकाऱ्यांना देणार होती गिफ्ट डीड करून, म्हणून अधिकाऱ्यांचा दोष आहे, घेणाऱ्यांचा दोष नाही आहे. थोडी नाही, ही महारत्नांची जागा, सरकारी जागा, सरकारी 7/12, सर्व 7/12 रेकॉर्ड असताना ही जमीनची सेलडीड होते कशी? सेलडीड मध्ये उद्योग विभागाचे अधिकारी त्याला एक्झम्पशन कसे देतात? स्टॅम्प ड्युटीसाठी शेण खाले होते का? हे त्याच्या तोंडात शेण भरवायला पाहिजेत. 42-40 कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी माफ करून टाकली. काय प्रकार आहे महाराष्ट्रामध्ये? सूट दिली, कुठलाही प्लॅन नाही, कुठलाही रिझर्वेशन नाही, त्या IT पार्क साठी रिझर्व नाही, जमीन सरकारच्या नावाने जमीन, एकही प्रोजेक्ट नाही. महसूल विभाग म्हणतात मला माहित नाही, कारण त्यांच्याकडे गेला नाही. त्या उद्योग विभागाकडे गेला, त्या अधिकाऱ्यांकडे देऊन टाकली माफी. 300 कोटीचा व्यवहार, 2000 कोटीची जमीन, काहीच त्याच्यावर चौकशी नाही. खुलेआम सोडतायत. ना खाऊंगा ना खाने दूंगा, खाने वालों को साथ में रखूंगा, खाओ, उसको मगर छोडूंगा नहीं, उसका आधा माल मैं खाऊंगा. अशी भूमिका आहे का सरकारची, प्रमुखांची? का होत नाही याच्यावर कारवाई? याचं उत्तर जर आम्हाला मिळालं पाहिजे, अशी आमची मागणी अध्यक्ष महोदय.
हे जर असे इतकाले मोठे गैरप्रकार होत असतील तर हे कोण सोडणार, कसे सुटतील हे सगळी. म्हणून आमची मागणी अध्यक्ष महोदय, यामध्ये नगर विभागामध्ये अनेक विषय, आता हे सगळे विषय काढणं म्हणजे पुन्हा वेळ जाईल, पण आपल्याला मी सांगतोय अध्यक्ष महोदया, या सर्व प्रकरणामध्ये सरकारने लक्ष घातलं पाहिजे. आम्ही जे गांभीर्यानं सांगितलंय की आज आपल्याला एक चेतन दिवाण नावाच्या प्राध्यापक आहे, पत्रकार आहे, त्यांनी जी माहिती मागितली की यामध्ये आपल्याला एक प्रश्न खरं म्हणजे इतका मोठा की टेलिमानस प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित आम्ही काय करण्याचा प्रयत्न केला होता अध्यक्ष महोदय. 93 कर्मचारी यांची 50% कपात करून आरोग्य विभाग राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम हा 2025-26 पासून केंद्र व्यवस्थापनाने बजेट पाठवून देखील राज्य शासन मुद्दाम पगार कपात करीत आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. हे कर्मचारी अत्यंत या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करतायत आणि त्यावरून त्यांचे कपात करणं आणि राज्य सरकारची भूमिका त्या संदर्भात कुठेही नसणं हे फार दुर्दैवी असं म्हणतो. हे या संदर्भात सरकारनं लक्ष घातलं पाहिजे अशी आमची आपल्याला मागणी आहे अध्यक्ष महोदय, आपल्याला विनंती आहे. मी एक शेवटची विनंती करतो की आपण या संदर्भात आम्ही एक शेवटची विनंती अध्यक्ष महोदया की भ्रष्टाचाराची परिसीमा काय आहे. पंढरपूर ते मोहोळ हा राष्ट्रीय महामार्ग पालखी क्रमांक 965 या रस्त्याचे 59 किलोमीटरचे काम निघाले अध्यक्ष महोदय. साधारण या कामाची प्रक्रिया अशी असते की केंद्रीय स्तरावर रस्ते निर्माण करण्याचा जो निर्णय होतो, मार्ग घडतो, त्यासाठी आवश्यक असणारे भूसंपादन करण्यासंबंधीचे सर्व निर्णय संबंधित राज्य खात्याला दिले जातात अध्यक्ष महोदय. महसूल विभागाकडून हे भूसंपादन केलं जातं खात्याकडे, अर्थात हे खातं बावनकुळे साहेबांच्याकडे आहे. फार चांगलं काम करतायत, चांगले निर्णय धडाडीचे घेतलेत. पण या चंद्रपूर महामार्गाच्या पालखी क्रमांक 965 49 किलोमीटरचा रस्ता आणि पुणेर गावातून हा रस्ता साधारण 1.5 ते 2 किलोमीटर जातो अध्यक्ष महोदय. फक्त 1.5 ते 2 किलोमीटर या गावातून जातो. आणि या गावातून जाणाऱ्या या रस्त्यावर अध्यक्ष महोदय आपल्याला सांगतो म्हणजे यामध्ये एक आहे चरण चौरे जो एका पक्षाचा जिल्हा प्रमुख आहे, दुसरा आहे रमेश माने हा दुसऱ्या पक्षाचा सरचिटणीस आहे. पुणेर गावात एकूण 70 लोक अशा पद्धतीनं दुबार तिबार पद्धतीनं लाभार्थी आहेत. म्हणजे एकच लाभार्थी त्याला 70 लोकांना दुबार तिबार पद्धतीनं त्याला लाभ दिलाय. पहिला लाभ जमिनीच्या संदर्भात हा मध्ये सचिन ढोले नावाचा आणि हा एक अधिकारी आहे, हा प्रांत अधिकारी यांनी हे सर्व रचलं आहे. आणि तुम्हाला सांगू या सर्वांमध्ये एकूण या 49 किलोमीटर मधील या फक्त 1.5 ते 2 किलोमीटरवर अध्यक्ष महोदय 110 कोटी रुपये भूसंपादनासाठी खर्च केले. 110. माहिती घ्या काय भ्रष्टाचाराची परिसीमा, भ्रष्टाचाराच्या मर्यादा उसळल्या ओलांडल्या, कुठल्या स्टेजवर हा भ्रष्टाचार गेलेला आहे. आणि हे सर्वांनी मिळून दुबार तिबार लाभ घेतला. पहिले जमिनीचा लाभ, मग झाडे लावले, मग त्याला एने केले म्हणून दाखवलं. तोच 7-12 तोच हे या 70 असे लोक दुबार तिबार पद्धतीने आहेत की ज्यांची सगळ्यांची माहिती नीट संकलन केली असता. हे आता मी इथे नाव कारण 57चा नोटीस दिला नाही, पण मी नाव घेऊ शकत नाही. परंतु एक सांगतो आपल्याला, या संपूर्ण या प्रकरणाची सरकारनं चौकशी केली पाहिजे. आणि या महसूल मंत्र्यांची मुख्यसमिती या प्रकाराला आहे का, या गैरप्रकाराला आहे का, कारण त्यांचंही नाव घेतलं जातं की तुम्ही त्यांना पाठीशी घातलं म्हणून महसूल मंत्र्यांनी. म्हणून महसूल मंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे. अशा गंभीर प्रकरणी जर त्यांच्यावर एवढा गंभीर आरोप होत असेल, 70 लोकांना दुबार तिबार पद्धतीनं मोबदला दिला जात असेल, 1.5 एकरच्या लँड एक्विजिशनसाठी 110 कोटी रुपये मोजले जात असतील, तर सरकारच्या तिजोरीत काय राहील? अंबाडीचा भुरका काय राहील? सगळं लुटून खाल्यावर डाकू चोर लोटेरे सगळे 10 टाकतील आणि साफ करतील ओरबडून खात्यावर. हे ओरबडून खाण्याचा प्रकार आहे. 110 कोटी रुपये लागतात 1.5 किलोमीटरसाठी लँड एक्विजिशनसाठी. ढोले नावाचा कोणा माणूस आहे? काय प्रकार आहे हा प्रांत? याची करा याच्या मालमत्तेची चौकशी आणि त्या लाभार्थ्यांची. हे 2 सूत्रधार कोण ज्यांचे नाव मी सांगितलेत? 110 कोटी रुपये खाल्लेत. 10 कोटी रुपयामध्ये होणारं काम 100 कोटी रुपये याच्यामधून अधिक ते वसूल केले गेलेत.
याची सर्व पुरावे आणि माहिती माझ्याकडे अध्यक्ष महोदय. ही माहिती पाठवा आपल्याला, ही सर्व माहिती मी घेतलेली माहिती. आणि ह्यामधून जर होत नसेल कारवाई तर अशा भ्रष्टाचारांना पाठीशी घालण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे असं माझं स्पष्ट मत आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदया, यामध्ये या प्रस्तावामध्ये आम्ही अनेक मुद्दे उपस्थित केले. आज ओबीसीचा मुद्दा, काल 126 कोटी रुपये आमच्या महाज्योतीला मिळत नाही, पोरांचे स्टायपंड मिळत नाही, त्या PhDच्या लाभधारकांचे का मिळत नाही? काल 50-60 पोरांनी तिकडे उपोषण केलं, बजेट दिला होता त्यातील 126 कोटी रुपये त्यांना मिळत नाहीत. दुसरा एक कहर सांगतो अध्यक्ष महोदया, राजस्थानच्या एका कंपनीला नीट आणि JEE साठी 40 कोटी रुपये दिलेत कोटाच्या कंपनीला, तेही कशासाठी? ऑनलाईन शिक्षणासाठी. आता ऑनलाईन मध्ये हेच काम 3,500 पोरांसाठी महाराष्ट्रातील कंपन्यांनी हेच काम केवळ 5 कोटी मध्ये केलं. आणि त्या संबंध असताना फार स्वच्छ कारभार, कोण कोट्याची कंपनी लागली, 3,500 पोरांना ऑनलाईन हेच काम भारतीने 1,000 पोरांना ऑफलाईन पद्धतीनं प्रशिक्षणासाठी फक्त 5 कोटी मोजलेत. आणि 40 कोटी रुपये अरे ओबीसीच्या रक्ताचं पाणी करायला निघालं, ओबीसीचं खायला निघालं. हा भ्रष्टाचार आहे, याची चौकशी झाली पाहिजे. कोणता काय संबंध राजस्थानचा? इथला सोडून इथल्या संस्थांना काम मिळत होता? पूर्णतः बोगस काम, पूर्णतः. आणि ऑनलाईन त्या कोटाच्यासाठी 40 कोटीचा टेंडर सिंगल माणसाला भारतीमध्ये नाही झाला, तार्टीमध्ये नाही झाला. सावरकर साहेब, जरा आपण विनंती आपल्याला लक्ष घाला, ओबीसी मध्ये लूट चालली. म्हणजे ह्या पद्धतीने जर कारभार होत असेल अत्यंत वेदनादायी आहे अध्यक्ष महोदय. म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की आम्ही अनेक विषयावर या ठिकाणी प्रकाश घातला. मी आपल्याला सांगतोय अध्यक्ष महोदया की यामध्ये या प्रस्तावामध्ये जे आम्ही सांगितलं की जे विषय यामध्ये मांडल्या गेलेत अध्यक्ष महोदया, मी मांडलेले आहेत, त्यामध्ये आपल्याकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांचं संपूर्ण उद्ध्वस्त होत चाललाय शेतकरी, त्याला खरंच सांगतो कुठलाच हमीभाव मिळत नाही. 2014 मध्ये युरियाला 265 रुपये 50 किलोची बॅग मिळत होती, आज 450 रुपये युरियाची बॅग झाली. 450 रुपये. 470 रुपयाला DAP ची बॅग मिळत होती, आज 1450 रुपये DAP ची बॅग झाली. 150 रुपये 2014ला माणूस मिळत होता नोकरीला, 200 रुपयाला. 150 रुपयानं महिला कामाला येत होती, आज 500 रुपयाला माणूस आणि 300 रुपये महिलांची रोजी झाली. 60 रुपयाचा 65 रुपयाचा डिझेल 100 रुपयावर गेला. शेतीचा खर्च डबलपेक्षा तिप्पट झाला, डबलपेक्षा तिप्पट. हमी भाव डबल, उत्पादनाला भाव देऊ, 1.5 पट देऊ, 2 पट देऊ, 2.5 पट देऊ. आणि आज मात्र त्यांना जो दर मिळत आहे, डोळ्यात अश्रू आहेत, ते अश्रू तुम्हाला पाप म्हणून शाप म्हणून लागतील, एवढा डोळ्यात शेतकऱ्यांच्या अश्रू अध्यक्ष महोदय. हे सगळे भाव वाढत असताना हमी भाव मात्र वाढत नाही. राज्य सरकारने शिफारस केली म्हणे, पण त्यांनी तो भाव वाढवून दिला नाही. हे जर सर्व पाहता मला वाटतं की शेतकरी उद्ध्वस्त होण्यापासून त्याला वाचवण्याची गरज आहे. आणि ते वाचवण्यासाठी आपल्याला विनंती आहे, आपण जर या ठिकाणी जर बघा, आजच सकाळी मी ड्रग्सचा विषय सांगितला होता, तो विषय राहिला होता माझ्याकडून. आज सकाळी 5 वाजता सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावात मुंबई क्राईमने धाड टाकून ड्रग्स निर्मितीचा कारखानाच पकडला. यवतमाळमध्ये ड्रग्स निर्मितीचाच कारखाना पकडला आणि कारवाई केली. इथून नक्की किती ड्रग्स आणि बाहेर पडलं आणि हा कारभार सुरू होता त्यावेळेस SP ना या ठिकाणी नमकी काय मिळालं, मुंबई ब्रांचने काय हाती लागला आणि सर्व ऑन रेकॉर्ड घेतल्या का गेलं नाही, हे संपूर्ण अनुत्तरित प्रश्न आहे. आज सकाळी अजिबात प्रसार माध्यमांकडे माहिती नाही, प्रसार माध्यमापासून लपवून हा कारखान्यावर धाड टाकली गेली, पकडल्या गेला, मोठ्या प्रमाणात ड्रग्स पकडल्या गेला. पण गृहमंत्र्यांनी सभागृहाच्या पटलावर ही वस्तुस्थिती माहिती ठेवली पाहिजे. हा ड्रग्स उद्ध्वस्त करणारा ड्रग्स असल्यामुळे माझी काही मागणी आहे विदर्भाच्या माध्यमातून. अंतिम आठवडा प्रस्ताव आहे आणि अंतिम आठवड्याच्या प्रस्तावातून आपण विदर्भाचा सिंचनाचा बॅकलॉग यावर चर्चा झाली पाहिजे होती, पण वेळेच्या अभावी ते होऊ शकली नाही. आमचा आर्थिक बॅकलॉग संपला, पण भौतिक बॅकलॉग अजूनही आमचा संपलेला नाही. आपला आर्थिक जरी तुम्ही पैसे दिलेत, कारण दर वाढलेत, पर हेक्टरी दर वाढलेत सिंचनाचे,
त्यामध्ये आज आम्हाला ती आवश्यकता आहे आणि म्हणून एक या संदर्भात, कारण 94 नंतर इंडिकेटरची कमिटी होती, इंडिकेटर बॅकलॉग समिती, त्याचं आता मोजमाप काही झालेलं नाही तेव्हापासून, कुठल्याच मोजमापाची नवीन पद्धत आपल्याकडे नाही, त्यामुळे ही कशाच्या आधारावर मोजणार? राज्यपाल महोदय त्यांना आम्हाला सांगत नाहीत किंवा माहिती देत नाहीत की नेमकं यामध्ये काय आहे, या संदर्भात माहिती होत नाही. म्हणून आम्हाला आमची मागणी आहे शेतकऱ्यांसाठी की धानाला 1000 रुपये प्रति हेक्टर भाव दिला पाहिजेत, सोयाबीन आपला 1000 रुपये प्रति क्विंटल बोनस दिला पाहिजेत, सोयाबीनला 2000 रुपये प्रति क्विंटल बोनस देण्याची आवश्यकता आहे. कापूस आधारित उद्योग काय उभारणार आहात? कापूस इकडे आहे, उद्योग तिकडे आहेत. विदर्भात कापूस आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये कापूस मोठ्या प्रमाणात होतो, यासाठी आपण काय देणार आहात? उद्योगांच्या सबसिडी, कारण आजही बेरोजगार हैदराबाद, बेंगलोर, पुणे, मुंबईला जातोय. विदर्भात रोजगाराच्या तरुणांच्या हाताला, सुशिक्षित बेरोजगाराला, इंजिनियरला कुठलाच काम नाही. MBA झालेले पोरं कुठलाच हाताला काम नाही, नोकरीच्या शोधात तिकडे जावं लागतं. हे आमचं यश आहे, हे आम्ही विदर्भाने मिळवलं आहे. विदर्भाचे मुख्यमंत्री असताना विदर्भातल्या पोरांना नोकरीसाठी जर हैदराबाद आणि बेंगलोरला पाहावं लागत असेल, प्रत्येक गावातल्या 6-6, 7-7 पोरं तुम्ही जाऊन या, नोकरीच्या शोधात तिकडे जातात, तर तिकडे नोकरी मिळतात. हैदराबादला, बेंगलोरला, नोएडाला, पुण्याला, मुंबईला, गुजरातला जावं लागत आहे, कारण गुजरातमध्ये उद्योग पळालेत आमचे. आणि म्हणून या ठिकाणी या उद्योगासाठी तुम्ही जर सबसिडी दिली, म्यान सारखा नॅशनल प्रोजेक्ट औद्योगिक केंद्र ओसाड पडलाय, तिथे येऊ शकत नाहीत उद्योग, घोषणा होतात ह्या पडून 45,000 कोटीची देणार, ते 30,000 कोटीची गुंतवणूक करतायत, प्रत्यक्षात काहीच येत नाही, काही मिळत नाही. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की उद्योगांना मोठ्या प्रमाणात सबसिडी देऊन इलेक्ट्रिक बिलामध्ये कपात द्या. जे गुजरात सरकारने केलं होतं ते तुम्ही करा ना, नाव घेतो ना आम्ही गुजरातचा, पण ती सबसिडी इलेक्ट्रिक मध्ये दिली पाहिजेत. संत्रा आहे, मोसंबी आहे, यावर प्रक्रिया प्रकल्प एक रामदेव बाबांनी सुरू केला, तो कधी सुरू तर माहित नाही, काही प्रमाण त्याची टेस्टिंग झाली. रामदेव बाबा काय नाही, संत्रा आहे, संत्र्याच्या सालही काढून त्याच्यावर काय करणार आहे म्हणे, पैसे कमवणार आहे म्हणे. कमवू देत, पण आमच्या शेतकऱ्याला तर फायदा होईल, कमवू द्या, साल विका, साल काढा, करू देत. बाकीचं सारखं आहे, याला मार्केटची हमी आहे का? आमच्याकडे बांगलादेशमध्ये संत्रा मी जाऊन पाहून आलो, माहित आहे राणा, तुम्ही त्यांचे सोबती आहात रामदेव बाबांचे. अरे बाबा मी जाऊन आलो, पाहून आलो, ते सांगतो मी. हा अध्यक्ष महोदया, संत्रा आहे, आमचा मोसंबी आहे, यावर याला हमी, मार्केटची हमी तर मिळाली पाहिजेत. पुढे आहे जरा सरकारने व्यवस्था करून दिली पाहिजेत. बांगलादेशामध्ये जो निर्यात टॅक्स लागतो त्याच्यावर कुठेतरी लढाई केलं पाहिजेत, त्या संदर्भात केलं पाहिजेत. विदर्भातील किल्ले आहेत आमचे, त्या किल्ल्याच्या संवर्धनाच्या संदर्भात काय भूमिका आहे? हा याला इतिहास आहे, गोंडराजाचा इतिहास आहे, भोसलेकालीन इतिहास आहे, प्रचंड मोठा इतिहास आहे. माणिकगड, वैरागड, गाविलगड, नरसाळा, चंद्रपूर या किल्ल्याच्या संवर्धनासाठी द्या ना पैसे, आपण देतोच. छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यासाठी देतो. गोंडराज्यातील अनेक जण लढलेत, इंग्रजाविरुद्ध लढलेत, भोसले घराणे लढलेत, यासाठी या किल्ल्याचं संवर्धन करा. आणि आम्ही सत्तेत होतो त्यावेळेस इकडून फार आवाज यायचा विदर्भ वैधानिक मंडळासाठी. आज जोरात, आता काय झोपले काय? पुढे विदर्भ वैधानिक मंडळ, पुढे निधीचा समतोल वाटप, पुढे बॅकलॉग, पुढे इंडिकेटर कमिटीचा निर्देश, या सगळ्यामध्ये जर पाहिलं अध्यक्ष महोदय, तर यामध्ये आमचं म्हणणं आहे की वैधानिक विकास मंडळाला, आता तुमची सत्ता दिल्लीत आहे, महाराष्ट्रात आहे, या वैधानिक मंडळाला परमिशन द्या, तेव्हा आम्हाला कळेल आम्ही नेमकं कुठे आहोत. कुठे आहे आमचा आदिवासी माणूस, कुठे आहे ओबीसी, दलित, भटक्या, बहुजन समाज विदर्भातला, त्याच्या वेता दूर होत असतील तर मग उपयोग काय? ज्या दिवशी विदर्भातला तरुण विदर्भात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून इथे राहील, तर त्या दिवशी विदर्भाचा विकास झाला असं आम्ही समजू. नाहीतर मी म्हणालो त्याप्रमाणे या बहुजन समाजाला, ओबीसी समाजाला वेटीस धरून जी काही बक्तेदारी, जी काही दादागिरी, निधी पुरवण्यामध्ये असमानता, यामध्ये आम्हाला उत्तर मिळणार नाही आणि आमचं समाधान होणार नाही, आमच्या वाट्याचं मिळणार नाही. त्यामुळे उद्या जर वेगळ्या विदर्भाची मागणी केली, आपणच करत होतात सगळे, फडणवीस साहेब करत होते, सुधीर भाऊ करत होते, सगळे आघाडीवर होते म्हणून वेगळा विदर्भ, वेगळा विदर्भ. आज का नाही? हे सगळे प्रश्न का अनुत्तरित आहेत? या प्रश्नाचं उत्तर का नाही अध्यक्ष महोदया? म्हणून आमचं म्हणणं आहे की आपल्याला विनंती आहे की या संदर्भात चर्चा झाली पाहिजे आणि या चर्चेतून आम्हाला उत्तर मिळाली पाहिजेत की यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती गुंतवणूक झाली, त्याचं चित्र आता स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. आर्थिक अनुशेष दूर झाला, भौतिक नाही झाला,
हजारो शाळा अजूनही बंद होत आहेत, मोठ्या प्रमाणात बंद पडत आहेत. त्या कुठल्याही शाळा विदर्भातील बंद होणार नाहीत. विदर्भातील 7 जिल्हे, महाराष्ट्रातील 11 जिल्हे इंडिकेटरच्या खाली आहेत, दरडोई उत्पन्नाच्या खाली आहेत. जे देशातील 100 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील 7 जिल्ह्याचा समावेश आहे, 7 जिल्ह्याचा. ही सगळी परिस्थिती पाहता या कुठल्याही शाळा या ठिकाणी बंद पडणार नाहीत आणि त्या ठिकाणी शिक्षकांची व्यवस्था होईल. यासाठी आवश्यकता अध्यक्ष महोदय, आरोग्याच्या दृष्टीनं जे जे आपल्याकडे डॉक्टरांची कमी आहे, कर्मचाऱ्यांची कमी आहे, बिल्डिंगची कमी आहे, हे लवकरात लवकर भरण्याचं काम आपण केलं पाहिजे अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय. आणि शेवटचं 63 दिवसामध्ये आता तुम्ही आज शिल्लक असलेला सोयाबीन 18.5 लाख टन सोयाबीन शिल्लक आहे शेतकऱ्याकडे, तो कसा खरेदी करणार तुम्ही? कसं काय करणार? प्रस्तावित 355 केंद्र आहेत, 190 सुरू झाले. 2026 पर्यंतची मुदत आहे. याला फरवरी जवळच आलो आपण महिन्याभरात आणि रिजेक्ट करणं सुरू झालं आहे. यावर पुन्हा आपण मार्ग काढून जावं अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय. विनंती आहे पुन्हा पश्चिम विदर्भामध्ये एकच काढून जा आणि सांगून जा 2014 ते 2025 किती प्रकल्प सिंचनाची तुम्ही सुरुवात केली, किती पूर्ण झालेत, कुठल्या स्टेजला आहेत, किती खर्च येणार आहे. तुमच्या कालावधीमध्ये स्टार्ट टू एंड एक तरी प्रकल्पाचं नाव घेऊन जा, म्हणजे आम्हाला कळेल की विदर्भातील तुम्ही या 10-11 वर्षामध्ये एक मोठा सिंचन प्रकल्प मानला. खर्च होत आहे, तुम्ही सांगत होतात की खर्च कसा वाढतो, बॅकलॉग कसा वाढतो, प्रकल्प का वेळेत पूर्ण होत नाही. 11 वर्ष झाले, 12 वर्ष झाले, एकही सिंचनाचा प्रकल्प पूर्ण झाला नाही. तुम्ही सुरू केलेला प्रकल्प पूर्ण करू शकला नाहीत. याचा अर्थ स्पष्ट आहे की तुम्ही कुठेतरी चुकत आहात आणि आम्हाला फसवण्याचं काम होत आहे. आणि म्हणून या संदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट होण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय. शेतकऱ्यांच्या झालेल्या आत्महत्या, शेतकऱ्याची एकूण परिस्थिती हे सगळे पाहता माजी मालगुजारी तलावांचं गाळ काढणं असेल, त्याची सिंचन क्षमता वाढवणं असेल, या सगळ्याचं उत्तर मला मिळेल अशी मी माननीय मुख्यमंत्री महोदयाकडून सरकारकडून अपेक्षा करतो. आणि मी जे जे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेत त्या सर्व मुद्द्यांचं उत्तर मिळेल. आणि विदर्भाला जाताना किमान सोयाबीन आणि धान उत्पादक शेतकऱ्यांची काळजी घेऊन त्यांना तेवढी तरी मदत करून आपण जावं, नाही तर तोंडाला पानं पुसून जाऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. सन्माननीय सदस्य डॉक्टर